साधन चतुष्टय आपल्या रोजच्या जीवनात अगदी आपल्या रोजच्या जीवनातील सोप्या उदाहरणांनी समजून घेऊया. विवेक, योग्य अयोग्य ओळखणे. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. मोबाईलवर 2 तास रील्स पाहणे किंवा 30 मिनिटे अभ्यास करणे. इथे विवेक म्हणजे काय माझ्यासाठी खरंच उपयोगाचं आहे हे ओळखणे, म्हणजेच क्षणिक आनंद किंवा दीर्घकालीन फायदा यातील फरक समजणे. वैराग्य, अतिरिक्त आसक्ती कमी करणे. आपल्याला नवीन मोबाईल घ्यायची खूप इच्छा होती, पण विचार केला माझा जुना मोबाईल अजून चांगला चालतो. तरीही शांत राहणे म्हणजेच वैराग्य. म्हणजेच वस्तू वापरा पण त्याच्या मागे धावू नका. शमाधिक घटक, मनावर नियंत्रण ठेवणे. शम, मन शांत ठेवणे. ऑफिसमध्ये कुणी रागवलं तरी शांत राहणे. दम, इंद्रियांवर नियंत्रण. डाएट करताना जंक फूड दिसलं तरी स्वतःला थांबवणे. उपरती, वाईट गोष्टींपासून दूर राहणे, वाईट संगत टाळणे. तितिक्षा, सहनशक्ती. ट्रॅफिकमध्ये अडकूनही चिडचिड न करणं. श्रद्धा, विश्वास ठेवणे. गुरु, देव किंवा चांगल्या मार्गावर विश्वास ठेवणे. समाधान, संतोष ठेवणे. जे आहे ते पुरेसे आहे असं मनात मानणे. मोक्षाची तीव्र इच्छा. जसं एखाद्याला चांगली नोकरी मिळवायची तीव्र इच्छा असते, तसं मला आयुष्यात खरा आनंद, शांती आणि समाधान हवंय. ही आतली ओढ म्हणजे मुमुक्षत्व. थोडक्यात योग्य काय ते ओळखा म्हणजे विवेक. जास्त आसक्ती टाळा म्हणजे वैराग्य. मनावर नियंत्रण ठेवा शमाधिष्टक आणि खऱ्या आनंदाची इच्छा ठेवा. हे रोजच्या छोट्या गोष्टींमधून आणलं तर जीवन हळूहळू शांत सुंदर होईल. धन्यवाद.